हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा। रात्र झाली होती। इशिता खिडकीजवळ उभी राहून त्या काळोख्या रात्रीतल्या चंद्रप्रकाशाकडे एकटक पाहत होती। चंद्राकडे पाहताना ती त्याच्या शेजारी लुकलुकणाऱ्या तारकांकडेही पाहत होती। इशिता त्या तारकांत नेहमीच तिच्या आईवडिलांची छाया पाहायची। ताऱ्यांकडे पाहून ती मनातल्या मनात त्यांच्याशी अनेक तक्रारी करत असायची, पण आज मात्र ती तक्रार न करता त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत होती। त्या लुकलुकणाऱ्या दोन तारकांकडे पाहत ती मनातल्या मनात म्हणाली, आई बाबा, मी जो निर्णय घेतलाय तो खरंच योग्य आहे का? मी माझ्या मैत्रिणीसाठी जे योग्य वाटेल ते केलं, पण मी ज्या माणसाशी लग्न करणार आहे त्याच्यासोबत मी खरंच आनंदी राहू शकेन का? कारण आजपर्यंत मला कधीच खराखुरा आनंद मिळालाच नाही आणि पुढेही मिळेल अशी काहीच अपेक्षा वाटत नाही। मी अशा व्यक्तीशी लग्न करणार आहे ज्याला माणसांची किंमत कळत नाही। मला माहिती आहे तो मनाने वाईट माणूस नाही, पण जेव्हा त्याला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही तर तो माझ्याशी लग्न का करतोय? माझ्या मैत्रिणीने माझ्याकडून मनापासून एक गिफ्ट मागितलं होतं। मी तिला नाही म्हणू शकले नाही। 2 दिवस विचार केल्यावर मी ठरवलं की तिची इच्छा मी पूर्ण करीन। माझं आयुष्य काही दिवसाचंच आहे आणि त्या काळात मी तिची ही इच्छा पूर्ण करीन। हो, अनयाचा भाऊ माझा नवरा होईल, पण त्यानंतर मी पुन्हा तुमच्याकडेच येईन, कारण या जगात मला आता राहायचंच नाही। या जगाने मला कायम फसवलंय। अशा जगात राहून मी कधीच खऱ्या अर्थाने आनंदी होऊ शकत नाही। माझं फक्त एकच वाट पाहणं सुरू आहे की तो नशिबाचा दिवस कधी येणार, ज्या दिवशी मी पुन्हा तुमच्याकडे येईन। असं म्हणत इशिताने हळूच डोळे मिटले आणि तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू गालांवर ओघळले। इशिता डोळे मिटूनच उभी होती। तेवढ्यात दरवाजा उघडल्याचा आवाज आला। तो आवाज ऐकून तिला समजलं की अनया खोलीत आली आहे। तिने पटकन आपले अश्रू पुसले आणि चेहऱ्यावर नकली हास्य आणून अनयाकडे पाहायला लागली। अनया खोलीत आल्याबरोबर ती आनंदाने इशिताला बिलगली। पार्टीमध्ये व्यस्त असल्यामुळे तिला इशिताचे नीटसे आभार मानता आले नव्हते। आज तिचा वेळ झाला होता म्हणून ती भरभरून बोलू लागली। इशिताच्या मिठीत आनंदाने हरवून गेलेल्या अनयाने काही वेळाने अलगदपणे तिच्याकडे पाहत म्हटलं, थँक्यू सो मच। अजूनही मला विश्वास बसत नाही की माझी बेस्ट फ्रेंड आता माझी बहिणी होणार आहे। किती मज्जा येणार ना? मी तुझी नणंद आणि तू माझी बहिणी, या दोघींची तर वर्ल्ड बेस्ट जोडी होईल। माझं ऐकलं आहे, नणंद बहिणीचं नेहमी भांडण होतं, पण आपल्याकडे काहीच असं नसेल। आपण तर बहिणींसारख्याच राहू। मी तर खूपच उत्साहित आहे। कधी होईल तुझं आणि माझ्या भावाचं लग्न याची वाटच पाहते। मी तर खूप नाचणार आहे त्या दिवशी। अनयाची उत्साहवर्धक आणि प्रेमळ बोलणी ऐकून इशिता गप्प तिच्याकडे पाहत होती। मग तिने अनयाला जवळच्या बेडवर बसवत हळूवार आवाजात म्हणाली, अनया, मला माहीत आहे की माझ्या बर्थडे गिफ्टमुळे तू खूप खुश आहे, पण मला थाटामाटातलं लग्न नको आहे। माझ्या मनात तुझ्या भावाच्या लग्नाबद्दल खूप स्वप्न असतील, मजा करायची इच्छाही असेल, हे मला माहीत आहे, पण ही माझी शेवटची इच्छा आहे। मला साधं शांत लग्न हवं आहे, असं लग्न जिथे फक्त मी आणि तो एकमेकांना वरमाळा घालू, बस। आणि हे लग्न गुपचूप व्हायला हवं, बाहेरच्या लोकांना हे समजू नये। तुला माहीत आहे ना, जर राखीला हे सगळं समजलं तर ती काय वादळ उभं करेल। त्यामुळे मी फक्त एवढंच म्हणते की हे सगळं कुणाला समजायला नको। इशिताचं हे बोलणं ऐकून अनयाच्या चेहऱ्यावरचे हास्य थोडंसं हरवलं, कारण तिला वाटलं होतं की ती आपल्या मैत्रिणीचं आणि भावाचं लग्न खूप जल्लोषात साजरं करेल, पण आता इशिताने अट ठेवली होती आणि ती तिला नकारही देऊ शकत नव्हती। तिच्या चेहऱ्यावरचं क्षणिक दुःख
लपवत तिने हसत उत्तर दिलं, ठीक आहे, तू जसं म्हणतेस तसं. मी आईशी बोलते. आणि खरं सांगायचं तर मला माहीत आहे की भाऊलाही धामधूम आवडत नाही. माझं खूपच हट्ट असतं म्हणून तो कधीमधी मान्य करतो. पण काही हरकत नाही, तू जे म्हणतेस तसंच लग्न करू. शेवटी तू खुश राहणं महत्त्वाचं आहे. अनायाच्या ह्या समजूतदार बोलण्यावर इशिता केवळ हसली आणि निघायला लागली. तेवढ्यात अनया तिला थांबवत म्हणाली, अगं तू आता कुठे चाललीस? आता रात्र झालीये, झोपूया ना आपण. इशिता हसून म्हणाली, मी फक्त माझा फोन घ्यायला चालले. चार्जिंगवर ठेवला होता, तू थांब, मी येतेच. असं म्हणत इशिता टेबलजवळ गेली, फोन घेतला आणि पुन्हा येऊन अनयाच्या शेजारी बसली. इशिता फोन चालवू लागली तेव्हा अनयानेही आपला फोन काढला आणि इंस्टाग्राम ओपन करून आपल्या वाढदिवसाचे फोटोज अपलोड करू लागली. इशिता ते पाहून तिच्या अकाउंटवर जाऊन सर्व फोटो लाईक करू लागली आणि कमेंटही करत होती. ते पाहून अनयाला काहीच आठवलं. ती म्हणाली, अगं तुला माहिती आहे का, इंस्टाग्रामवर एक ग्रुप आहे ज्यात मी, मयंक भाऊ, कबीर भाऊ आणि कबीर भावाचे खूप सगळे फ्रेंड्स आहोत. आधी आम्ही सगळे खूप धमाल करायचो. मी त्यात सगळ्यात लहान होते म्हणून सगळे मला बाळ म्हणायचे. जेव्हा मी फोन घेतला होता तेव्हा मयंक भावाला म्हटलं की मला पण ग्रुपमध्ये घे. मग त्याने मला ॲड केलं. तिथे मला कबीर भावाचे खूप फ्रेंड्स भेटले म्हणून मी आता तुला पण त्या ग्रुपमध्ये ॲड करते. चल गेलं. तू कोण आहेस? यात काही प्रॉब्लेम नाही आहे. तुला फक्त हे बाहेरच्यांना सांगायचं नाही आहे ना? आणि ते कबीर भाऊंचे मित्र आहेत, त्यांना जर हे कळलंच तरी काही फरक पडणार नाही. अनयाचं हे ऐकून इशिता थोडी चिंतित होऊन म्हणाली, आणि त्याचनंतर, नाही ग, तू असं काही करू नकोस. माझा मुद्दा असा आहे की जर मी त्या ग्रुपमध्ये ॲड झाले तर तुझ्या भावाला खूप राग येईल. त्याला वाटेल मी मुद्दाम तुला सांगून हे करायला लावत आहे, म्हणून तू सोडून दे. आणि तसंही मी इंस्टाग्राम फारसं वापरत नाही. मी नेहमी ऑफलाईन असतेच असं नाही. तर त्यानंतर इशिताचं बोलणं ऐकून अनया हसत म्हणाली, अगं तू त्याची काळजी करू नकोस. तुला माहिती नसेल म्हणून सांगते. कबीर भाऊ ग्रुपमध्ये ॲड आहेत, पण ते कधीच ऑनलाईन येत नाहीत. विश्वास बसत नसेल तर मी तुला दाखवते. त्या ग्रुपमध्ये कुणा ना कुणाचा सतत मेसेज येत असतो, पण कबीर भाऊंनी एकदाही कुणाचाही मेसेज सीन केलेला नाही आहे. असं वाटते त्यांनी अनेक महिन्यांपासून इंस्टाग्राम उघडलेलंच नाही. अनयाचं हे ऐकून इशिता तिच्याकडे बघत म्हणाली, बरं, जर असंच आहे तर चालेल. मला फक्त एवढंच नकोय की त्यांना माझ्या ॲड होण्याची कल्पना यावी. इशिताचं उत्तर ऐकून अनयाने हसताच पटकन इंस्टाग्राम ग्रुपमध्ये इशिताला ॲड केलं. आणि इशिता ॲड होताच मयंक लगेच ग्रुपमध्ये लिहितो, अरे वा, ही इशिताजींची इन्स्टा आय डी वाटते का? मयंक हे वाचून अनया हसत म्हणाली, हो, हीच इशिताची आय डी आहे आणि मीच तिला इथे ॲड केले. अनयाचं उत्तर बघून मयंकने हसण्याचा इमोजी पाठवला. इशिता तेव्हा ऑनलाईन होती आणि ग्रुपमधले मेसेज वाचून हसत होती. आणि मग जे बाकी सदस्य ऑफलाईन होते ते सुद्धा मयंक आणि अनयाच्या बोलण्याने आकर्षित होऊन ग्रुपमध्ये यायला लागले. सगळेजण इशिता कोण आहे याविषयी विचारू लागले. इशिता मात्र सगळ्यांचे मेसेज वाचत होते, उत्तर काहीच देत नव्हती. हे पाहून अनया स्वतःच इंस्टाग्राम आय डीवरून ग्रुपमध्ये लिहिते, माझी फ्रेंड खूपच लाजरी आहे. ती फक्त मेसेज करून थांबेल, कोणालाही उत्तर देणार नाही. आणि ज्या लोकांना प्रश्न आहे की ही इशिता कोण आहे तर सांगते, ही माझी कॉलेजची बेस्ट फ्रेंड आहे. सध्या माझ्यासोबत माझ्याच घरी राहते आणि लवकरच ही माझी वहिनी होणार आहे. म्हणून मी ठरवलंय
की ती जेव्हा माझी फॅमिली बनणारच आहे तर तिला ग्रुपमध्ये ॲड करायला काय हरकत आहे. अनायाचं इतकं मोठं मेसेज वाचून सगळे थक्क झाले. कुणालाच विश्वास बसत नव्हता की इशिता नावाची मुलगी खरोखर अनयाची वहिनी होणार आहे. विशेषतः कबीरचा विचार कुणीच करत नव्हतं, कारण सगळ्यांना ठाऊक होतं की कबीर कधीच लग्न करणार नाही. यावर आदित्य नावाचा मुलगा मेसेज करतो, काय बात आहे, मोठ्या भावापूर्वी लहान भावाचे लग्न. त्याचा मेसेज वाचून मयंक, जो सगळे मेसेज वाचत होता, हसण्याचा इमोजी पाठवतो. हे पाहून इशितालाही हसू येतं. पण अनया लगेच आदित्यच्या मेसेजला उत्तर देते, अरे हो, पण ही मयंक भाऊंची नव्हे, कबीर भाऊंची होणारी बायको आहे. कबीर भाऊ आणि माझी मैत्रीण इशिता लवकरच लग्न करणार आहेत. अनयाचा हा मेसेज वाचून सगळे पुन्हा एकदा थक्क होतात. कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं. तेव्हा सिद्धार्थ नावाचा एक मुलगा रिप्लाय करतो, अनया, तू आमच्याशी खूप मस्करी करतेस. हे पण जर एखादा फ्रँक असेल तर आधीच सांग बरं का, कारण आम्हाला खरंच विश्वास बसत नाहीये. सिद्धार्थचा मेसेज पाहून अनया थोडा चेहरा वाकडं करते आणि इशिताला म्हणते, इशिता, तूच सांग, उत्तर दे त्यांना. ह्यांना नेहमी वाटतं की मी काहीही गंमतच करते. हे ऐकून इशिता तिच्याकडे पाहत थोडा राग करत म्हणते, मी तुला किती वेळा सांगितलंय, सगळ्यांशी इतकं विनोद नको करूस. शेवटी लोक खरंही खोटं समजून हसतात. इशिताचं बोलणं ऐकून अनया थोडं फुगून म्हणते, बरं ठीक आहे, आता मी काही बोलणार नाही, पण यावेळी तरी तू सांग की हे खरंच आहे. कुणालाच माझ्यावर विश्वास उरलेला नाहीये. अनया इशिताला म्हणते. तेव्हा इशिता खोल श्वास घेऊन सिद्धार्थच्या मेसेजला उत्तर देते, अनया जे काही म्हणाली ते पूर्णपणे खरं आहे. आणि त्याचनंतर हे वाचून अखेर सर्व सदस्यांना समजतं की अनयाने काही मजाक केला नाहीये. तेव्हा सिद्धार्थ हसत म्हणतो, अरे वा भाभी, अजूनही मला विश्वास बसत नाहीये की तुमचं लग्न त्या राक्षसासोबत होणार आहे. तुम्हाला माहिती नाही की तो किती धोकादायक आहे. त्याचं हे वाचून इशिता एक नजर अनयाकडे टाकते आणि अनया त्याच मेसेजवर खळखळून हसायला लागते. आणि सिद्धार्थचं उत्तर येण्याआधीच आदित्य पुन्हा मेसेज करतो, अरे भाऊ, बहुतेक तू विसरला की हाच तो ग्रुप आहे जिथे तो राक्षस पण आहे. जर त्याने बघितलं की तू भाभीला काय काय सांगतो आहेस तर तो तुला 2 मिनिटात ग्रुपमधून बाहेर फेकून देईल. हे वाचून सिद्धार्थ थोडा स्टाईलमध्ये इमोजी पाठवून म्हणतो, अरे त्याने ग्रुपमधून मला बाहेर टाकायला यावं तरी ना. तो तर वर्षातून एकदाच ग्रुपमध्ये डोकावतो, तेही आमचा मेसेज बघून लगेच निघून जातो. सिद्धार्थने मेसेज पाठवून आदित्यच्या रिप्लायची वाट पाहायला सुरुवात केली. पण त्याचवेळी त्याचं लक्ष गेलं की ग्रुपमध्ये सगळेजण मेसेज वाचत असतानाच कबीर खन्ना नावाच्या आयडीने त्याचा मेसेज वाचला होता. हे पाहताच सिद्धार्थच्या हातात असलेला ज्यूस तोंडातून बाहेर पडला, कारण त्याला वाटत होतं की कबीर सध्या ग्रुपमध्ये येणारच नाही आणि आला तरी हे सगळे मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. ग्रुपमधील सगळ्यांना कळून चुकलं होतं की कबीर ऑनलाईन आला आहे. त्यामुळेच कुणीही सिद्धार्थच्या मेसेजला उत्तर दिलं नव्हतं. कबीरने मेसेज वाचून चिडून टाईप केलं, जर मी तुला एवढा शैतान वाटत असेल तर एकदा समोर येऊन दाखव, कारण हा शैतान तुझं आयुष्य संपवायला क्षणभरही वेळ लावणार नाही. कबीरचा तो मेसेज वाचताच इशिताजी अनया शेजारी बसलेली होती. तिने घाबरून आपला फोन लगेच बंद केला. तिला भीती वाटत होती की कबीरला जर हे कळलं की ती ही मेसेज वाचते तर काय होईल, काही सांगता येणार नाही. अनयाने पाहिलं की कबीर ऑनलाईन येताच इशिता लगेच ऑफलाईन झाली. मग तिने पटकन इशिताचा फोन उचलून तिचं इंस्टाग्राम अकाउंट उघडलं
आणि तिथल्या मेसेजेस वाचायला सुरुवात केली. तिथे तिला दिसलं की सिद्धार्थ कबीरची माफी मागतो आहे. हे पाहून अनया इशिता बनून तिच्याच आयडीवरून टाईप करायला लागली. तुमच्यासारखा मोठा शैतान मी या जगात पाहिलेला नाही. तुम्ही निरपराध लोकांवर का राग काढत आहात? याचं काहीच चुकलेलं नाही. तुम्ही यांचे मित्र आहात आणि हे सगळं तुम्हावर प्रेम करतात, पण तुम्ही कधी ग्रुपमध्ये येत नाहीत आणि आलात तरी राग काढून निघून जातात. अनयाने हे लिहून इशिताच्या अकाउंटवरून मेसेज पाठवला. तो मेसेज वाचून ग्रुपमधील सगळेजण थक्क झाले. कुणालाही अपेक्षा नव्हती की कुणी कबीरला असा उलटसुलट प्रत्युत्तर देईल. अर्थात कोणालाही हे माहीत नव्हतं की हे सर्व इशिताच्या फोनवरून अनया टाईप करत होती. कबीरने तो मेसेज वाचून चिडून मुठी आवळल्या आणि स्वतःशी म्हणाला, तिला माझ्या मित्रांसमोर हिरोईन बनायचं फारच वेड आहे ना. एकदा का लग्न झालं मग हिचं हे नाटक मी संपवलंच, नाहीतर माझं नाव कबीर खन्ना नाही. तिथेच सिद्धार्थने इशिताचा मेसेज वाचून बालिशपणे इमोजी पाठवली आणि म्हणाला, थँक्यू भाभी. आज पहिल्यांदा असं वाटतंय कुणीतरी माझ्या बाजूला उभं आहे. नाहीतर दरवेळी कबीर माझ्यावर रागवतो तेव्हा सगळे मित्र मला एकटे टाकून निघून जातात. अगदी आज तुम्ही पाहिलंच ना. आणि त्यानंतर इकडे हे सांगून त्याने रडण्याची इमोजी पाठवली. सिद्धार्थचे हे बोल वाचून अनया जोरजोरात हसत होती आणि जेव्हा इशिताने पाहिलं की अनया तिच्या फोनवर काहीतरी टाईप करत आहे, ती पटकन तिचा फोन उचलून पाहू लागली की नक्की काय टाईप केले. अनयाने पाठवलेला मेसेज वाचून इशिताच्या डोळ्यांना धक्का बसला. तिला कल्पनाही नव्हती की अनया तिच्या फोनवरून कबीरला अशा शब्दात उत्तर देईल. आता तिला वाटायला लागलं की उद्याचं सकाळचं सूर्यदर्शन तिला होणार नाही की काय. तेवढ्यात तिने उशीतला पिलो उचलून अनयावर फेकला आणि म्हणाली, हे तू का केलं अनया? आता त्यांना वाटेल की मी त्यांना असं बोलते. आधीच त्यांना मी आवडत नाही, आता तर ते मला अजूनच नावडायला लागतील. त्यावर अनया हसून म्हणाली, अगं काळजी करू नकोस. मी उद्या सकाळी भैयाला सांगून टाकेन की तो मेसेज मी पाठवला आहे. ते तुला काही बोलणार नाहीत. ते ऐकून इशिता फोन बंद करून टेबलावर ठेवून म्हणाली, हो बरं, पण जर तू त्यांना नाही सांगितलं की मेसेज तू पाठवला होता तर मी तुला सोडणार नाही. त्यावर अनया पुन्हा हसून म्हणाली, ठीक आहे, आता चिडू नकोस. चला झोपूया, कारण उद्या बघायचं आहे की मम्मीने तुझ्या आणि भैयाच्या लग्नासाठी काय तयारी केली आहे. असं म्हणत तिने लवकरच ब्लँकेट ओढून डोळे बंद केले. अनयाचं हे सगळं पाहून इशिता हसली आणि तिच्या शेजारी येऊन झोपली. एक खोल श्वास घेत तिनेही डोळे बंद केले. पुढचा दिवस. इशिता तयार होऊन खाली आली तेव्हा तिने पाहिलं की कबीर डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत होता. कबीरला पाहून इशिता गप्पच किचनमध्ये निघून गेली. कबीरने लक्षात घेतलं होतं की इशिता किचनमध्ये गेली आहे, पण त्याने तिला दुर्लक्ष करत नाश्ता करणेच योग्य समजलं. थोड्याच वेळात इशिता बाहेर आली आणि डायनिंग टेबलजवळ बसायला गेली. तेव्हा तिला जाणवलं की कबीर अजूनही तिथेच आहे आणि त्यानंतर कसल्या तरी भीतीने ती गोंधळून गेली, कारण अजूनही अनयाने कबीरला सांगितले नव्हते की ते मेसेज तिने पाठवले होते. हे सगळं विचार करतच ती नाश्ता घेऊन आपल्या खोलीकडे जायला निघाली, पण त्याआधीच एक रुद्र स्वरात आवाज आला, नाश्ता करण्यासाठीच तर घरात डायनिंग टेबल लावलेला आहे. कबीरचा तो रागीट स्वर ऐकताच इशिताला समजलं की तो मेसेज तिच्यासाठीच होता. मग ती शांतपणे डायनिंग टेबलजवळ जाऊन
त्याच्यापासून बऱ्याच अंतरावर एकटीच एका खुर्चीवर बसली. तसं पाहिलं तर तो डायनिंग टेबल खूपच मोठा होता. कमीत कमी 15-20 लोक आरामात बसू शकतील इतका मोठा. त्यामुळे इशिताला कबीरपासून थोडं दूर बसण्याची संधी मिळाली होती. कबीरने एक नजर इशिताकडे टाकली, मग स्वतःचा नाश्ता संपवून रुमालाने हात पुसत तो उठून बाहेर जायला लागला. पण तो बाहेर जात असतानाच जान्हवी खन्ना तयार होऊन हातात बॅग घेऊन त्याच्याकडे आली आणि त्याला थांबवत म्हणाली, तुझ्या दीदाने मला सांगितलं की तुला साध्या पद्धतीने लग्न करायचं आहे. त्यामुळे मी ठरवलं आहे की तुमचं कोर्ट मॅरेज करून टाकू. म्हणजे तुझीही अट पूर्ण होईल आणि इशिताचीही. कारण काल रात्री अनयानेही मला मेसेज करून सांगितलं की इशिताला ही लग्न मोठ्या थाटामाटात नको आहे. तिला नकोय की बाहेरच्या लोकांना ह्या लग्नाबद्दल काही कळावं. जान्हवी खन्नाचं बोलणं ऐकून कबीरचे लक्ष डायनिंग टेबलकडे गेलं. जिथे इशिता शांतपणे बसून नाश्ता करत होती. तिच्याकडे पाहून कबीर मनातच म्हणाला, ही मुलगी लग्न करून लोकांना सांगायचं नाकारते. हे अशक्य आहे. ती फक्त सगळ्यांच्या समोर चांगली सून असल्याचा अभिनय करते. पण एकदा का तिचं खरं रूप समोर आलं ना, तर लगेच सगळ्यांना तिचं खरं स्वरूप दिसेल. कबीर काहीही न बोलता शांत होता. हे पाहून जान्हवी खन्ना त्याच्यासमोर हात हलवत म्हणाली, मी जे काही बोलले त्याकडे लक्ष दे. आणि हो, मी वकिलाशीही बोलून ठेवलं आहे. तो लग्नाचा सर्टिफिकेट तयार करत आहे. आज रविवार आहे, त्यामुळे उद्या तुमचं लग्न होईल. तर माचं बोलणं ऐकून कबीरने एक नजर तिला पाहिलं आणि काहीही न बोलता तो घरातून बाहेर निघून गेला. हे ऐकून जान्हवी खन्ना एक खोल श्वास घेऊन स्वतःशीच बोलू लागली, हा मुलगाही ना कधीच माझ्या प्रश्नांना उत्तर देत नाही. मी काही बोलले की न बोलता निघून जातो. असं वाटतं की जसं सगळं तो फक्त जबरदस्तीनेच करत आहे. कधी येईल तो दिवस जेव्हा तो हसताना दिसेल, जेव्हा तो आमच्याशी मोकळेपणाने बोलेल. इतकी वर्ष झाले तरीही हा मुलगा नुसतं बोलणं दूरच आम्हाला नीट पाहतही नाही. येऊन देत त्याचे बाबा घरी, मग त्यांनाही सांगते मी सगळं. एकतर तेही कोणत्या तरी वेगळ्याच दुनियेत असतात. घरात तर दिसेनासे झालेत. बाप बेटा दोघंही सारखेच झालेत आता. जान्हवी खन्ना हे सगळं स्वतःशीच बोलत होती. तेवढ्यात इशिता, जिला अजून थोडा नाश्ता बाकी होता, ती आपला नाश्ता संपवून जान्हवी खन्नाकडे आली आणि म्हणाली, आंटी, तुम्ही दाराजवळ उभं राहून कोणाशी बोलत होतात? आणि त्यानंतर इशिताचं हे विचारणं ऐकून जान्हवी खन्ना भानावर आली आणि हसत म्हणाली, अगं काही नाही बाळा. एकीकडे माझा कबीर आहे जो कधीच नीट उत्तर देत नाही आणि दुसरीकडे माझे नवरे जे घरात क्वचितच असतात. दोघांनाही फक्त कामातच रस आहे, आपल्यात कुठे. म्हणून म्हटलं आज रविवार आहे तर थोडं शॉपिंग करून येऊ. कारण उद्या तुमचं लग्न आहे आणि मीच तुझ्यासाठी कपडे घेऊन येईन असं ठरवलंय. पण हा महाराज कधी कामातून मोकळेच होत नाहीत. हे ऐकून इशिता थोडी गोंधळली आणि म्हणाली, पण आंटी, त्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज काय आहे? माझा काहीच प्रॉब्लेम नाही. मी काहीही घालीन. नवीन कपड्यांची काही गरज नाही. जर तुमच्याकडे एखादी साडी असेल तर तुम्ही ती मला देऊ शकता. मी ती आनंदाने नेसून घेईन. इशिताचं बोलणं ऐकून जान्हवी खन्ना थोडी रागावून म्हणाली, हे काय बोलणं झालं? तू माझे घातलेले कपडे घालणार आणि पुढच्या वेळेस तू असे कपडे मागितलेस ना तर कानाखाली लावीन. आणि त्यानंतर आता इकडे एकतर तुमचं लग्न अगोदरच साध्या पद्धतीने होणार आहे आणि मग त्यात निदान आमचं थोडं ऐकून घे. काहीतरी आठवणी फोटोमध्ये का होईना टिपून तरी ठेवता येतील.
असं म्हणून जान्हवी खन्ना हसत हसत इशिताचे गाल हलकेच थोपटून आपल्या रूमकडे निघून गेली. रात्र झाली होती. इशिता अनयाच्या रूममध्ये बसून तिच्याशी गप्पा मारत होती. रात्रीचे 11 वाजले होते. हे पाहून इशिता अनयाला म्हणाली, रात्री खूप उशीर झाला आहे, आता आपल्याला झोपायला हवं. इशिताचं बोलणं ऐकून अनयाने आपला फोन टेबलवर ठेवत उत्तर दिलं, हो तू झोप, मी थोडं पाणी घेऊन येते, कारण माझ्या रूममध्ये ठेवलेलं सगळं पाणी संपलं आहे आणि मला सध्या खूप तहान लागली आहे. असं म्हणत अनया बेडवरून उठणारच होती. तेवढ्यात इशिता तिला थांबवत म्हणाली, तू का जातेस? तू इथेच राहा, मीच पाणी घेऊन येते. असं म्हणत इशिता टेबलवर ठेवलेला पाण्याचा जग उचलून रूमच्या बाहेर गेली. इशिता किचनमध्ये गेली आणि जग भरून बाहेर येत असताना तिला वाटलं कुणीतरी चालल्याचा आवाज येतोय. तिने नजरा फिरवून चौफेर पाहण्याचा प्रयत्न केला, पण हॉलमध्ये पूर्ण अंधार असल्यामुळे तिला नीटसं काही दिसत नव्हतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.